वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. हा विषय कॉमर्स म्हणजे वाणिज्य शाखेचा आहे. यामधील प्रकरण क्रमांक 4 व्यवसाय संघटनांचे प्रकार भाग 1 या प्रकरणावरील स्वाध्याय आपण सोडवणार आहोत. पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जो स्वाध्याय दिलेला आहे म्हणजे जे प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. या प्रकरणामध्ये एकूण 8 प्रश्न आहेत. 8 प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही, खूप मोठा व्हिडिओ होईल, म्हणून त्याचे मी 2 भाग केले आहेत. पहिल्या भागामध्ये प्रश्न 1 ते 4 सोडवलेले आहेत आणि ते व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट जाऊन पहा, तिथे तुम्हाला 1 ते 4 प्रश्न मिळतील. यानंतर आज आपण 5 ते 8 प्रश्न सोडवणार आहोत. हा दुसरा भाग आहे व्हिडिओचा. 5 ते 8 प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची ते आपण आता पाहूया. प्रश्न क्रमांक 5 खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. थोडक्यात उत्तरे लिहायची आहेत हे लक्षात घ्या. 1. एकल व्यापारी संस्थेची कोणती 4 वैशिष्ट्ये. 2. भागीदारांचे कोणतेही 4 प्रकार सांगा. 3. सहकारी संस्थेचे कोणतेही 4 प्रकार सांगा. 4. संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसायाचे कोणतेही 4 फायदे लिहा. 5. संयुक्त भांडवली संस्थेचे कोणतेही 4 दोष सांगा. आता इथं प्रत्येक ठिकाणी 4 बाबीच विचारलेल्या आहेत. जेवढ्या विचारल्या तेवढ्याच लिहायच्या आहेत कारण हे उत्तर थोडक्यात लिहा आहे. प्रश्न विचारलाय पहिला, एकल व्यापारी संस्थेची कोणतीही 4 वैशिष्ट्ये. आता या प्रश्नाचं उत्तर जे आहे प्रश्न 8 जो आहे त्यातला पहिला प्रश्न आणि हा सारखाच आहे, फक्त तिथे सविस्तर उत्तर दिलेले आहे. सगळी वैशिष्ट्ये दिलेली आहेत एकल व्यापारी संस्थेची, त्यापैकी कोणतीही 4 वैशिष्ट्ये इथे लिहा. तिथे दीर्घोत्तरी प्रश्न आहे म्हणून तिथे उत्तर घेतलंय मी, त्यातले कोणतेही 4 वैशिष्ट्ये तुम्ही लिहा. प्रश्न दुसरा आहे, भागीदारांचे कोणतेही 4 प्रकार सांगा. आता या प्रश्नाचं उत्तर हे 8व्या प्रश्नामध्ये आहे. 8व्या प्रश्नामधल्या तिसरा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर इथे लिहा. भागीदारांचे सगळे प्रकार तिथे घेतलेले आहेत, त्यातले कोणतेही 4 लिहा. प्रश्न तिसरा, सहकारी संस्थेचे कोणतेही 4 प्रकार सांगा. आणि याचं उत्तर देखील प्रश्न 8व्यामध्ये 9वा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर इथे लिहा. तिथे सहकारी संस्थेचे सगळे प्रकार घेतलेत, त्यातले कोणतेही 4 प्रकार लिहा. प्रश्न क्रमांक 4, संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसायाचे कोणतेही 4 फायदे लिहा. उत्तर, संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसायाचे फायदे पुढील प्रमाणे आहेत. 1. सुलभ स्थापना. एकत्र हिंदू कुटुंब पद्धतीची स्थापना प्रक्रिया अत्यंत सुलभ व सोयीची असते. नोंदणी करणे आवश्यक नाही. स्थापना करताना कोणताही करार करावा लागत नाही. सभासदांच्या संख्येवर किमान व कमाल असे बंधन नसते. 2. सहकर्त्याचे हितरक्षण. कर्ता आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या हिताचे रक्षण करतो. सहकर्त्याला एकत्र हिंदू कुटुंब व्यवसायातून विभक्त होता येते. 3. त्वरित व अचूक निर्णय. कर्ता हा ज्येष्ठ व व्यवसायात अनुभवी असतो, त्यामुळे तो व्यवसायातील सर्व निर्णय घेतो. अनुभवाच्या आधारे तो योग्य वेळेत योग्य व अचूक निर्णय घेतो. 4. कामातूनच प्रशिक्षण. अविभक्त हिंदू कुटुंबातील सदस्यांना व्यवसायातील कौशल्यांचे प्रशिक्षण काम करीत असताना येणाऱ्या अनुभवातूनच मिळते. 5. सहकर्त्याची जबाबदारी. एकत्र हिंदू कुटुंबातील सहकर्त्याची व्यवसायातील जबाबदारी त्यांच्या व्यवसायातील हिश्शा इतकीच मर्यादित असते. देणी फेडण्यासाठी सहकर्त्याच्या खाजगी मालमत्तेचा वापर केला जात नाही. आता यापैकी कोणतेही 4 मुद्दे तुम्ही लिहू शकता. प्रश्न 5, संयुक्त भांडवली संस्थेचे कोणतेही 4 दोष सांगा. या प्रश्नाचं उत्तर देखील 8व्या प्रश्नातलं जे 10वा प्रश्न आहे तो हा सारखाच आहे, फक्त तिथे सविस्तर उत्तर आहे. त्यातले 4 मुद्दे तुम्ही इथे लिहा. प्रश्न क्रमांक 6, खालील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. एकल व्यापारीची जबाबदारी अमर्यादित असते. 2. कर्ता हा अविभक्त कुटुंब व्यवसाय संघटनेचा सर्वेसर्वा असतो. 3. आपल्या सभासदांना सेवा पुरवणे हा सहकारी संस्थेचा मुख्य हेतू असतो. 4. संयुक्त भांडवली संस्था मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारणी करू शकतात. 5. अविभक्त हिंदू कुटुंब व्यवसायामध्ये सहकर्त्याची जबाबदारी मर्यादित असते. 6. लहान प्रमाणावरील व्यवसायासाठी एकल व्यापारी संस्था प्रकार उपयुक्त असतो. 7. सहकारी संस्था लोकशाही तत्वांचे पालन करते.
8. संयुक्त भांडवली संस्थेमध्ये मालकी व व्यवस्थापन यात फरक केला जातो. 9. खाजगी कंपनीमध्ये आपल्या भागांचे मुक्तपणे हस्तांतर करता येत नाही. 10. भागीदारी संस्थेतील सर्व भागीदार संयुक्तपणे मालक असतात. 11. सक्रिय भागीदार संस्थेच्या दैनंदिन कामकाजात भाग घेतो. आपण कारण स्पष्ट करूया. क्रमांक 1. एकल व्यापारीची जबाबदारी अमर्यादित असते. उत्तर 1. ज्या व्यवसाय संघटनेत एकच व्यक्ती संपूर्ण व्यवसायाची एकमेव मालक, गुंतवणूकदार, नियंत्रक, व्यवस्थापक व जोखीम वाहक असते, त्या व्यवसाय संघटनेस एकल व्यापारी संस्था म्हणतात. नफा कमावणे हा या व्यवसायाचा मुख्य उद्देश असतो. व्यक्तिगत व्यापारी व त्याचा व्यवसाय यामध्ये कायद्याच्या दृष्टीने फरक नसल्यामुळे व्यवसायातील जबाबदाऱ्या या व्यक्तिगत व्यापाऱ्याच्या स्वतःच्याच जबाबदाऱ्या ठरतात. त्या त्यालाच पार पाडाव्या लागतात. व्यक्तिगत व्यापारी हा त्याच्या व्यवसायाचा एकमेव मालक असतो. 2. यामुळे व्यवसायाच्या नफ्या तोट्यात अन्य कोणीही हिस्सेदार नसतो. जर तोटा झाल्यास सर्व तोटा त्याला एकट्याला सोसावा लागतो. 2. संस्थेची सर्व देणी संस्थेच्या एकूण मालमत्तेतून न फेडली गेल्यास व्यक्तिगत व्यापाऱ्याला आपल्या खाजगी व व्यक्तिगत मालमत्तेतून ती फेडावी लागतात. यालाच अमर्यादित जबाबदारीचे तत्त्व म्हणतात. अशा रीतीने व्यक्तिगत व्यापाऱ्याला प्रसंगी आपल्या व्यवसायात गुंतवलेल्या स्वतःच्या भांडवलापेक्षा सुद्धा जास्त नुकसान सोसावे लागते. कारण स्पष्ट करायचे. क्रमांक 2. कर्ता हा अविभक्त हिंदू कुटुंब व्यवसाय संघटनेचा सर्वेसर्वा असतो. उत्तर 1. हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार संयुक्त कुटुंबातील सदस्यांकडून चालवलेल्या व्यवसायाला एकत्र हिंदू कुटुंब व्यवसाय म्हणतात. या व्यवसायाचा प्रमुख कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य असतो. त्यालाच कर्ता म्हणतात. कर्त्याला व्यवस्थापनासंबंधीचे अमर्यादित अधिकार प्राप्त झालेले असतात. स्वतःच्या इच्छेनुसार व्यवसाय चालवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य त्याला असते. सहकर्त्यांना व्यवसायाच्या व्यवस्थापनात भाग घेण्याचा अधिकार नसतो. परंतु कर्ता निर्णय घेताना त्यांच्याशी विचारविनिमय करू शकतो. 2. त्याचे अधिकार मालकी स्वरूपाचे असतात. देण्याघेण्याचे व्यवहार तो स्वतःच्या जबाबदारीवर करीत असतो. उदाहरणार्थ व्यवसायासाठी तो कर्ज काढू शकतो, करार करू शकतो, मालमत्ता गहाण ठेवू शकतो, पैसे स्वीकारून त्याबद्दल पावती देऊ शकतो. कर्ता हा व्यवसाय संस्थेचे प्रतिनिधित्व करतो. त्याचे निर्णय इतर सदस्यांवर बंधनकारक असतात. कर्त्याचे हक्क अमर्यादित असतात. त्यामुळे हिंदू कायद्यातील तरतुदीनुसार कर्त्याची जबाबदारी ही अमर्यादित असते, परंतु सहसदस्यांची जबाबदारी मर्यादित असते. कारण स्पष्ट करायचे. क्रमांक 3. आपल्या सभासदांना सेवा पुरवणे हा सहकारी संस्थेचा मुख्य हेतू असतो. उत्तर 1. सहकारी संस्था ही सेवाभिमुख संस्था असून तिची स्थापना काही लोकांनी एकत्र येऊन आपला आर्थिक विकास एकत्रितरित्या घडवून आणण्यासाठी केलेली असते. सहकारी संस्थेचे सभासद समतेच्या आणि एकतेच्या तत्त्वावर आपल्या समान आर्थिक हिताचे रक्षण करण्यासाठी एकत्र येतात. इतर व्यापारी संघटनांचे उद्दिष्ट जास्तीत जास्त नफा मिळवणे हे असते, तर सहकारी संस्थेचे उद्दिष्ट नफा मिळवणे नसून सभासदांना व इतरांना सेवा उपलब्ध करून देणे हे असते. 2. सहकारी संस्था हा असा एकच संघटन प्रकार आहे की जो नफ्याचा काही भाग सभासदांना जादा बोनस देण्यासाठी तर काही भाग समाजोपयोगी कल्याणकारक योजना राबवण्यासाठी खर्च करतो. इतर संघटन प्रकारात अशी सामाजिक उद्दिष्टे असतातच असे नाही, म्हणून सहकारी संस्थेला समाजवादी स्वरूपाची संस्था म्हणतात. इतर संघटना प्रकारांना भांडवलशाही संस्था म्हणतात. कारण स्पष्ट करायचे. क्रमांक 4. संयुक्त भांडवली संस्था मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारू शकते. उत्तर 1. संयुक्त भांडवली संस्था विविध मार्गांनी मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारू शकते, जसे 1. भाग व कर्ज रोखे यांची खुल्या बाजारात विक्री करून. 2. लोकांकडून मुदत ठेवी स्वीकारून कंपनी आपल्या भागांची विक्री सर्वदूर जाहिरात करून आम जनतेला आवाहन करू शकते. सार्वजनिक कंपनीच्या सभासद संख्येवर कोणतेही बंधन नसते, त्यामुळे असंख्य लोक भाग खरेदी करून कंपनीचे भागधारक बनतात. त्यांच्याद्वारे कंपनी मोठे भांडवल उभारू शकते. कंपनीच्या भागांची दर्शनी किंमत कमी असते. भाग हस्तांतरणीय असतात. जबाबदारी मर्यादित असते. सहज विक्री करून पैसे परत मिळतात. लाभांश अधिक असतो इत्यादीमुळे भागांद्वारे विक्री करून कंपनीला भांडवल उभारता येते. 2. भागांचे विविध प्रकार असतात व त्यामुळे कंपनी विविध प्रकारच्या गुंतवणूकदारांना आकर्षित करू शकते.
त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात भांडवल उभारणे शक्य होते. भागांव्यतिरिक्त कंपनी कर्जरोख्यांची विक्री करून व जनतेकडून मुदतीच्या ठेवी स्वीकारून मोठ्या प्रमाणात कर्जावर रक्कमही उभी करू शकते. कंपनीची बाजारपेठेमध्ये पत चांगली असल्यामुळे कंपनी अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीच्या ठेवी स्वीकारून त्याद्वारेही मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारणी करू शकते. सहकारण स्पष्ट करायचे. क्रमांक 5. अविभक्त हिंदू कुटुंब व्यवसायामध्ये सहकर्त्याची जबाबदारी मर्यादित असते. उत्तर 1. एकत्र हिंदू कुटुंब व्यवसायात कर्ता हा कुटुंब प्रमुख असल्यामुळे त्याला संस्थेच्या व्यवस्थापनासंबंधीचे अमर्यादित अधिकार प्राप्त झालेले असतात. स्वतःच्या इच्छेनुसार व्यवसाय चालवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य त्याला असते. कर्त्याचे अधिकार हे मालकी स्वरूपाचे असतात. देण्याघेण्याचे व्यवहार कर्ता स्वतःच्या जबाबदारीवर करीत असतो. उदाहरणार्थ, व्यवस्थापनासाठी तो कर्ज काढू शकतो, व्यवसायासाठी तो कर्ज काढू शकतो, करार करू शकतो, मालमत्ता गहाण ठेवू शकतो, पैसे स्वीकारून त्याबद्दल पावती देऊ शकतो. 2. कर्त्याची जबाबदारी अमर्यादित असते तर सहकर्त्याची जबाबदारी मर्यादित असते. कारण कर्त्याचे अधिकार अमर्यादित असतात व सहकर्त्याचे अधिकार मर्यादित स्वरूपाचे असतात. सहकर्ते कर्त्याला व्यवसाय संस्थेसंदर्भात प्रश्न विचारू शकत नाहीत. आपला हिस्सा, संस्थेच्या विभाजनाची मागणी ते करू शकतात. सहकर्त्याची जबाबदारी त्यांच्या हिश्शा इतकीच मर्यादित असते. त्यांची वैयक्तिक मालमत्ता संस्थेची देणी देण्यासाठी उपयोगात आणली जात नाही. सहकारण स्पष्ट करायचे. क्रमांक 6. लहान प्रमाणावरील व्यवसायासाठी एकल व्यापारी संस्था हा प्रकार उपयुक्त ठरतो. उत्तर 1. स्थानिक बाजारपेठेतील ग्राहकांच्या विविध गरजा भागवण्यासाठी लहान प्रमाणावरील व्यवसाय मर्यादित भांडवल व व्यवस्थापकीय साधने यांच्या सहाय्याने चालवली जाणारी एकल व्यापारी संस्था हा संघटन प्रकार जास्त उपयुक्त ठरतो. उदाहरणार्थ, उपहारगृहे, किराणा मालाची दुकाने, फूल विक्रेते, औषधांची दुकाने इत्यादी. शिंपीकाम, सौंदर्य प्रसाधनगृह, रंगरंगोटी कार्य, अंतर्गत सजावट कार्य इत्यादी सारख्या लहान प्रमाणावर चालवल्या जाणाऱ्या व्यावसायिक उद्योगात वैयक्तिक सेवा व व्यक्तिशः लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते. अशा उद्योगीय कृती करण्यासाठी व व्यवस्थापित करण्यासाठी फार कमी भांडवल लागते. या कारणास्तव असा व्यवसाय करण्याकरिता एकल व्यापारी संस्था फार योग्य आहेत. 2. एकल व्यापारी संस्था या संघटन प्रकारात जास्त लवचिकता असल्यामुळे अद्ययावत चालीनुसार ग्राहकांच्या गरजा पुरवणाऱ्या लहान प्रमाणावरील व्यवसायासाठी एकल व्यापारी सर्वात जास्त योगदान देऊ शकतो. त्यामुळे तयार कपडे, सौंदर्य प्रसाधने, वेशभूषा, केशभूषा इत्यादी सारख्या लहान प्रमाणावरील व्यवसायांसाठी एकल व्यापारी संस्था जास्त योग्य आहे. ग्राहकांच्या घराजवळ दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा नियमित पुरवठा करणाऱ्या लहान प्रमाणावरील व्यवसायासाठी एकल व्यापारी संस्था जास्त उपयुक्त आहे. उदाहरणार्थ, भाजी व फळ विक्रेते, मासळी विक्रेते, गृहोपयोगी वस्तूंचे विक्रेते इत्यादी. सहकारण स्पष्टीकरण करायचं. क्रमांक 7. सहकारी संस्था लोकशाही तत्वांचे पालन करते. उत्तर 1. सहकारी तत्वानुसार आपल्या सभासदांचे आर्थिक हितसंवर्धन करणारी संस्था म्हणजे सहकारी संस्था होय. काही लोक एकत्र येऊन आपला आर्थिक विकास एकत्रितरित्या घडवून आणण्यासाठी समता व एकीच्या तत्वावर जी संस्था स्थापन करतात तिला सहकारी संस्था म्हणतात. विशेषतः समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक सहकारी संस्थेत एकत्र येऊन त्यांची साधनसामग्री व प्रयत्न एकवटून स्वतःचा आर्थिक विकास घडवून आणू शकतात. 2. सहकारामध्ये लोकशाही तत्वाचे पालन होते. एक व्यक्ती एक मत हे तत्त्व पाळले जाते. भांडवल गुंतवणुकीच्या आधारे मतदान होत नाही. सर्व गरीब श्रीमंत समान मानले जातात. एवढेच नाही तर एखाद्या सभासदाने किती भागधारण करावेत यावरही मर्यादा असते. लोकशाही रक्षणासाठी व भांडवलशाहीस विरोध यासाठीच हे तत्त्व अवलंबले जाते. सहकारी संस्थेमध्ये जी व्यवस्थापन समिती तयार होते तिची निवडही लोकशाही पद्धतीने व बहुमताने केली जाते. या व्यवस्थापन समितीचा कारभार लोकशाही पद्धतीनेच केला जातो. सहकारण स्पष्टीकरण करायचं. क्रमांक 8. संयुक्त भांडवली संस्थेमध्ये मालकी व व्यवस्थापन यात फरक केला जातो. उत्तर 1. एकल व्यापारी संस्था व भागीदारी संस्था यासारखी मालकी व व्यवस्थापन संयुक्त भांडवली संस्थेत एकाच व्यक्तीच्या अथवा विशिष्ट समूहाच्या हाती एकवटलेले नसते. कंपनीचे भागधारक हे कंपनीचे मालक असतात व त्यांची संख्या फार मोठी असते.
शिवाय ते सर्वत्र विखुरलेले असतात. त्यामुळे ते कंपनीच्या दैनंदिन कामकाजात भाग घेऊ शकत नाहीत. त्यांना कंपनीच्या दररोजच्या व्यवस्थापनापेक्षा गुंतवलेल्या भागांच्या रकमेवर मिळणाऱ्या नफ्याबाबत जास्त उत्सुकता असते. 2. कंपनीच्या दररोजच्या कारभारावर भागधारकांचे प्रत्यक्षात नियंत्रण नसते. व्यवसायासंबंधी निरनिराळ्या योजना, व्यवसायातील डावपेचांची कौशल्ये, व्यावसायिक धोरणे इत्यादी गोष्टींबाबत कंपनी संचालक जागरूक व कार्यरत असतात. शिवाय कंपनीमध्ये उच्च मोबदला देऊन तज्ज्ञ व्यवस्थापक, हिशेब तपासनीस, कायदेविषयक सल्लागार यांचीही नियुक्ती केली जाते. त्यांच्या सेवांचा लाभ व्यवस्थापनासाठी घेतला जातो. अशा रीतीने कंपनीची मालकी व व्यवस्थापन हे नेहमी वेगळे असतात. सहकारण स्पष्टीकरण क्रमांक 9. खाजगी कंपनीला आपल्या भागांचे मुक्तपणे हस्तांतर करता येत नाही. उत्तर 1. खाजगी कंपनीला नियमानुसार आपली सभासद संख्या मर्यादित ठेवावी लागते. कमीत कमी 2 व जास्तीत जास्त 200 एवढे सभासद संख्येचे बंधन कंपनीवर असते. खाजगी कंपनी आपल्या भागांची विक्री खुल्या बाजारात आम जनतेला आवाहन करू शकत नाही. तसेच कर्जरोख्यांची विक्री करून जनतेकडून ठेवी स्वीकारून भांडवल उभारणी करू शकत नाही. खाजगी कंपनीचे सभासद हे नातेवाईक व मित्रमंडळीकडून फक्त भांडवल उभे करू शकतात. खाजगी कंपनीच्या भागांची विक्री लोकांमध्ये होऊ शकत नाही. 2. सार्वजनिक कंपनीचे भाग मुक्तपणे समाजात लोकांमध्ये सहज हस्तांतरित करता येतात. कंपनीच्या परवानगीशिवाय सार्वजनिक कंपनीचे भागधारक विक्री करू शकतात. सार्वजनिक कंपनीच्या भागधारकांना हवे तेव्हा आपले भाग विक्री करून भांडवल परत मिळवता येते. परंतु खाजगी कंपनीतील भागधारकांना आपल्या भागांची विक्री सहजपणे करता येत नाही. सहकारण स्पष्टीकरण करायचे क्रमांक 10. भागीदारी संस्थेतील सर्व भागीदार संयुक्तपणे मालक असतात. उत्तर 1. 2 किंवा अधिक व्यक्तीने एकत्र येऊन नफा मिळवण्याच्या हेतूने संयुक्तपणे चालवलेल्या व्यवसायास भागीदारी व्यवसाय म्हणतात. भागीदारी संस्थेमध्ये सर्व भागीदार व्यवसायाचे संयुक्त मालक असतात व ते संयुक्तपणे व्यवस्थापन करीत असतात. भागीदारी संस्थेच्या सर्व भागधारकांमध्ये श्रमविभाजन झालेले असते. 2. भागीदारी संस्थेचे सर्व सभासद संस्थेचे संयुक्त मालक असल्यामुळे संस्थेच्या सर्व मालमत्ता या संस्था चालवण्यासाठी व व्यावसायिक कारणांसाठी उपयोगात आणल्या जातात. एखादा सभासद स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठी संस्थेच्या मालमत्तेचा वापर करू शकत नाही. भागीदारी संस्थेत भागीदारांची संयुक्त मालकी असल्यामुळे व्यावसायिक व्यवहारांवर त्यांचे संयुक्त नियंत्रण असते. सहकारण स्पष्टीकरण करायचे क्रमांक 11. क्रियाशील भागीदार हा भागीदारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजात भाग घेतो. उत्तर. भागीदारी संस्थेमध्ये जो भागीदार दैनंदिन कामकाजामध्ये सक्रिय सहभाग घेतो व व्यवसाय चालवतो अशा भागीदारास सक्रिय भागीदार म्हणतात. तो संस्थेचा व्यवस्थापक, संचालक, संयोजक, सल्लागार, नियंत्रक अशा वेगवेगळ्या भूमिकेत कार्य करीत असतो. भागीदारी संस्थेचा प्रतिनिधी म्हणून तो काम करतो. सक्रिय भागीदार भांडवल गुंतवतात तसेच नफ्यात किंवा तोट्यात सहभागी होतात. यांचे दायित्व अमर्यादित असते. हे भागीदार त्यांच्या निवृत्तीची सार्वजनिक सूचना देऊ शकतात. प्रश्न 7. खालील प्रश्न सोडवा. 1. सहकारी संस्थेचे विविध प्रकार स्पष्ट करा. 2. संयुक्त भांडवली संस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 3. सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये लिहा. आता या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे त्याचं उत्तर पाहायचं. 8व्या प्रश्नातलं 9व्या प्रश्नाचं उत्तर. दोन्ही सारखेच प्रश्न आहेत. म्हणजे सहकारी संस्थेचे विविध प्रकार सांगा. तर हा प्रश्न 8व्या प्रश्नामध्ये 9वा प्रश्न आहे त्याचं उत्तर इथे लिहा. नंतर दुसरा आहे संयुक्त भांडवली संस्थेची वैशिष्ट्ये सांगा. याचं उत्तर पण प्रश्न 8व्या मधला 4था प्रश्न हाच आहे. तिथे सविस्तर उत्तर मी घेतलेलं आहे. आणि जो तिसरा प्रश्न आहे सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये लिहा तो आपण पाहूया. प्रश्न यातला आहे तिसरा. सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये लिहा. उत्तर. सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये. 1. ऐच्छिक व खुले सभासदत्व. सहकारी संस्था हे एक ऐच्छिक संघटन आहे. सभासदत्व सर्वांसाठी खुले असते. जात, धर्म, पंथ, वंश इत्यादीवर विचार केला जात नाही. 2. लोकशाही तत्व. सहकारी संस्थेचे सर्व कामकाज लोकशाही पद्धतीने चालते. एक व्यक्ती एक मत हा मतदानासाठी नियम असतो.
3. व्यवस्थापन. सहकारी संस्थेचा कारभार व्यवस्थापन समितीच्या हातामध्ये असतो. महत्त्वाचे निर्णय व्यवस्थापन समितीमार्फत घेतले जातात व संस्थेचे दैनंदिन प्रशासनही व्यवस्थापन समितीद्वारे पाहिले जाते. 4. नोंदणी. सहकारी संस्थेची नोंदणी करणे सक्तीचे असते. सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी किमान 10 सभासद आवश्यक असतात. 5. स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व. सहकारी संस्थेची नोंदणी सहकारी कायद्यानुसार झाल्यानंतर संस्थेला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त होते. सभासद व सहकारी संस्था स्वतंत्र असतात. 6. मर्यादित जबाबदारी. सहकारी संस्थेतील भागधारकांची जबाबदारी मर्यादित असते. त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या देय रकमेइतकीच त्यांची जबाबदारी मर्यादित असते. 7. सभासद संख्या. सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी किमान 10 सभासद एकत्र यावे लागतात. जास्तीत जास्त संख्येवर कायद्यानुसार कोणतेही बंधन नाही. 8. मतदानाचा समान हक्क. सभासदत्व सर्वांसाठी खुले असते. भागधारकाने गुंतवलेल्या भांडवलाच्या आधारे मतदान हक्क नसतो, तर प्रत्येक सभासदाला एकच मत देण्याचा हक्क असतो. 9. सेवाभाव. सेवा सुविधा पुरवणे हाच सहकारी संस्था चालवण्यामागचा महत्त्वाचा हेतू असतो. तसेच सभासदांना व समाजाला रास्त दराने वस्तू व सेवांचा लाभ देणे असा मुख्य उद्देश असतो. प्रश्न क्रमांक 8. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता ही सविस्तर उत्तर लिहायचे प्रश्न आहेत. 1. एकल व्यापारी व्यवसायाची वैशिष्ट्ये सांगा. 2. भागीदारी संस्थेचे प्रकार सांगा. 3. भागीदारांचे विविध प्रकार सांगा. 4. संयुक्त भांडवली संस्थेची वैशिष्ट्ये लिहा. 5. सहकारी संस्थांचे गुण स्पष्ट करा. 6. भागीदारी संस्थेचे दोष स्पष्ट करा. 7. संयुक्त भांडवली संस्थेचे गुण स्पष्ट करा. 8. भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 9. सहकारी संस्थांचे प्रकार स्पष्ट करा. आणि 10. संयुक्त भांडवली संस्थेचे दोष स्पष्ट करा. आपण सविस्तर उत्तर लिहूया. प्रश्न क्रमांक 1. एकल व्यापारी व्यवसायाची वैशिष्ट्ये सांगा. उत्तर. एकल व्यापारी व्यवसायाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे सांगता येतील. 1. व्यक्तिगत मालकी. या व्यवसाय संस्थेत एकच व्यक्ती संस्थेची संपूर्ण मालक असते. व्यवसायास लागणारे सर्व भांडवल व्यक्तिगत व्यापारी स्वतः उभे करतो. व्यवसायाची सर्व मालमत्ता त्याच्या एकट्याच्या मालकीची असते. तसेच तो व्यवसायाच्या सर्व कर्जांना जबाबदार असतो. 2. नफ्यात किंवा धोक्याच्या जबाबदारीत वाटेकरी नाही. एकल व्यापारी संस्थेच्या व्यवसायात नफा झाला तर त्याचा संपूर्ण उपभोग एकल व्यापारी घेतो आणि तोटा झाला तर त्याला एकट्यालाच तो सोसावा लागतो. संस्थेच्या नफ्या तोट्यात अन्य कोणीही हिस्सेदार नसतो. क्रमांक 3. स्वयंरोजगार. एकल व्यापारी व्यवसाय सुरू करणे, चालवणे व व्यवस्थापित करणे मोठ्या उद्योगांपेक्षा तुलनेने सोपे व सुलभ असते. वैयक्तिक गुणांना व कौशल्यांना वाव असतो. भांडवलही मर्यादित लागते. म्हणून हा व्यवसाय प्रकार स्वयंरोजगारासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कोणीही तरुण होतकरू व्यक्ती कमी भांडवलामध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करून आपले जीवनमान सुधारू शकते. एकल व्यवसाय सुरू करून तो स्वयंरोजगार मिळवू शकतो. त्याचबरोबर आपल्या व्यवसायात इतर लोकांना लहान प्रमाणात रोजगारही मिळवून देऊ शकतो. 4. स्थानिक बाजारपेठेत कार्य. एकल व्यापारी आपला व्यवसाय लहान प्रमाणात करीत असल्यामुळे तो आपला व्यवसाय स्थानिक बाजारपेठेतच करतो. ग्राहकांशी वैयक्तिक संपर्क विकसित करतो. एकल व्यापाऱ्याला राज्य व राष्ट्रीय पातळीवर व्यापार करणे शक्य नसते व ते त्याच्या क्षमताबाहेरचे असते. 5. स्वतंत्र कायदेशीर अस्तित्वाचा अभाव. एकल व्यापारी आपल्या व्यवसायाची स्थापना कोणत्याही विशेष कायद्यानुसार करीत नाही. व्यवसायाची निर्मिती कायदेशीर प्रक्रियेतून होत नाही. एकल व्यापारी व त्याचा व्यवसाय हे दोन्ही एकच असतात. त्याला स्वतंत्र अस्तित्व नसते. क्रमांक 6. कमीत कमी सरकारी नियंत्रण. एकल व्यापारी संस्थेचे नियंत्रण करण्यासाठी सरकारने स्वतंत्र कायदा केलेला नाही. त्यामुळे कडक सरकारी बंधनातून ही संस्था मुक्त असते. संस्थेची नोंदणी कोणत्याही कायद्याच्या तरतुदीनुसार करावी लागत नाही, परंतु देशातील सर्वसाधारण कायद्यांचे पालन करावे लागते व स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर भरावे लागतात. तसेच व्यवसायात सुरू करण्यासाठी परवाना प्राप्त करावा लागतो. क्रमांक 7. अमर्यादित जबाबदारी.
एकल व्यापारी व त्याचा व्यवसाय यात वेगळेपणा नसल्यामुळे व्यक्तिगत व्यापाऱ्याची आर्थिक देयता अमर्यादित असते. याचा अर्थ संस्थेची देणी संस्थेच्या मालमत्तेतून न फेडली गेल्यास धनको आपली येणी एकल व्यापाऱ्याच्या खाजगी व व्यक्तिगत मालमत्तेतून वसूल करू शकतात. म्हणजे संस्थेची देणी देण्यास एकल व्यापारी अमर्यादित जबाबदार असतो. प्रश्न दुसरा आहे, सविस्तर उत्तर लिहायचं. भागीदारी संस्थेचे प्रकार सांगा. उत्तर, भागीदारी संस्थेचे प्रकार पुढीलप्रमाणे विशद करता येतील. इथे रकाना दिलाय. भागीदारी संस्थेचे प्रकार मुख्य प्रकार 2 आहेत. अ सामान्य भागीदारी आणि ब मर्यादित जबाबदारीची भागीदारी. आता सामान्य भागीदारीमध्ये भागीदारी कायदा 1932 अन्वये पुढील प्रकार आहेत. 1 ऐच्छिक भागीदारी, 2 विशिष्ट कालावधीची भागीदारी, 3 विशिष्ट उपक्रमाची भागीदारी. आणि मर्यादित जबाबदारीची भागीदारी आहे तो कायदा आहे भागीदारी कायदा 2008 नुसार आहे. आता आपण या सविस्तर प्रकारांची माहिती घेऊया. अ सामान्य भागीदारी. सामान्य भागीदारी हा भागीदारीचा सर्वसाधारण प्रकार आहे जो भारतीय भागीदारी कायदा 1932 अन्वये अस्तित्वात आला आहे. या भागीदारी प्रकारानुसार सर्व भागीदारांना समान हक्क व समान जबाबदारी असते. या प्रकारामध्ये भागीदारांची जबाबदारी अमर्यादित असते. सर्व भागीदार व्यक्तिगत व सामूहिकरित्या देणी फेडण्यास जबाबदार असतात. सर्व भागीदारांना व्यवस्थापनामध्ये सहभागी होण्याचा हक्क असतो. भारतामध्ये हा प्रकार सर्वत्र प्रचलित आहे. सामान्य भागीदारांचे ऐच्छिक भागीदारी, 2 विशिष्ट कालावधीची भागीदारी व 3 विशिष्ट उपक्रमाची भागीदारी असे 3 प्रकार आहेत. 1 ऐच्छिक भागीदारी. या प्रकारामध्ये कालावधी निश्चित केलेला नसतो. जोपर्यंत भागीदारांची इच्छा असेल तोपर्यंत ही भागीदारी चालते. एखाद्या भागीदारास ही भागीदारी पुढे चालू ठेवण्याची इच्छा नसल्यास तो ती विसर्जित करू शकतो. त्यासाठी त्याने इतर भागीदारास कमीत कमी 14 दिवसांची भागीदारी विसर्जनाची लेखी सूचना दिली पाहिजे. सूचनेतील मुदत संपली की ती भागीदारी आपोआप विसर्जित होते. 2 विशिष्ट कालावधीची भागीदारी. ही भागीदारी एका विशिष्ट कालावधीपुरतीच मर्यादित असते. उदाहरणार्थ 6 महिने, 1 वर्ष इत्यादी. तो विशिष्ट काळ म्हणजे कालावधी संपल्यानंतर भागीदारी आपोआप संपुष्टात येते. भागीदारीचे आपोआप विसर्जन होते. 3 विशिष्ट उपक्रमाची भागीदारी. जेव्हा 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन एखादा विशिष्ट उपक्रम पूर्ण करण्याच्या उद्देशाने भागीदारी संस्था स्थापन करतात अशा भागीदारीस विशिष्ट उपक्रमाची भागीदारी म्हणतात. उदाहरणार्थ एखाद्या पुलाचे बांधकाम पूर्ण करणे, धरण बांधणे इत्यादी. अशी उद्दिष्टे पूर्ण झाल्यानंतर भागीदारी आपोआप संपुष्टात येते. ब मर्यादित जबाबदारीची भागीदारी. मर्यादित जबाबदारीची भागीदारी कायदा 2008 मधील तरतुदीनुसार मर्यादित जबाबदारीची भागीदारी हा प्रकार अस्तित्वात आला आहे. मर्यादित जबाबदारीचे 2 प्रकार आहेत. 1 निर्देशित भागीदार असणारी भागीदारी व 2 सामान्य भागीदार असलेली भागीदारी. त्यातला पहिला प्रकार निर्देशित भागीदारी असणारी भागीदारी. निर्देशित भागीदारीमध्ये किमान 2 नेमलेले म्हणजे निर्देशित केलेले भागीदार असले पाहिजेत. तसेच त्या दोघांपैकी एक भागीदार हा भारतीय रहिवासी असला पाहिजे. 2 सामान्य भागीदारी असलेली भागीदारी. इतर सर्व भागीदार हे सामान्य भागीदार असतात. मर्यादित जबाबदारी कायद्यानुसार भागीदारांना वैयक्तिक जबाबदारीबाबत काही सवलती मिळतात. या कायद्यानुसार इतर भागीदारांनी केलेल्या चुकीच्या कारभाराबद्दल किंवा कर्ज व्यवहाराबद्दल व्यक्तिगत भागीदाराला जबाबदार धरता येणार नाही अशी तरतूद असते. प्रश्न क्रमांक 3 भागीदारांचे विविध प्रकार सांगा. उत्तर भागीदारांचे विविध प्रकार पुढीलप्रमाणे विशद करता येतील. आता पहा भागीदारांचे प्रकार क्रमाने. 1 सक्रिय भागीदार, 2 निष्क्रिय भागीदार, 3 नाममात्र भागीदार, 4 गुप्त भागीदार, 5 अज्ञानी भागीदार, 6 केवळ नफ्यात सहभागी भागीदार, 7 उपभागीदार, 8 मर्यादित जबाबदारी असलेला भागीदार, 9 आभासी भागीदार. आपण यांचं स्पष्टीकरण करूया. क्रमांक 1 सक्रिय भागीदार. भागीदारी संस्थेमध्ये जो भागीदार दैनंदिन कामकाजामध्ये सक्रिय सहभाग घेतो व व्यवसाय चालवतो अशा भागीदारास सक्रिय भागीदार म्हणतात. तो संस्थेचा व्यवस्थापक, संचालक, संयोजक, सल्लागार, नियंत्रक अशा वेगवेगळ्या भूमिकेत कार्य करीत असतो. भागीदारी संस्थेचा प्रतिनिधी म्हणून तो काम करतो. सक्रिय भागीदार भांडवल गुंतवतात,
गुंतवतात तसेच नफ्यात किंवा तोट्यात सहभागी होतात. त्यांचे दायित्व अमर्यादित असते. हे भागीदार त्यांच्या निवृत्तीची सार्वजनिक सूचना देऊ शकतात. 2. निष्क्रिय भागीदार. हे भागीदार संस्थेच्या व्यवसायात फक्त भांडवल गुंतवतात. भागीदारी संस्थेच्या दैनंदिन व्यावसायिक कामात ते सक्रिय सहभाग घेत नाहीत. ते इतरांप्रमाणे नफ्या तोट्यात सहभागी होतात व संस्थेच्या कर्जास पूर्णपणे जबाबदार राहतात. त्यांची जबाबदारी अमर्यादित असते. 3रा प्रकार नाममात्र भागीदार. हे भागीदार संस्थेच्या धंद्यामध्ये भांडवल गुंतवत नसतात किंवा धंद्याच्या कामकाजात लक्षही घालत नसतात. ते फक्त आपले नाव, नावलौकिक, पत यांचा फायदा संस्थेला देतात. त्यांच्या नावलौकिकामुळे संस्थेला जास्त धंदा मिळू शकतो. त्याबद्दल संस्था त्यांना नफ्यातील काही भाग देते, पण ते कायद्याने नफा विभागणीतील आपला हक्क मागू शकत नाहीत. संस्थेबरोबर त्यांचा प्रत्यक्ष संबंध नसतो. तसेच ते त्रयस्थ व्यक्तीला जबाबदार असतात. 4था प्रकार गुप्त भागीदार. भागीदार असून सुद्धा जो आपण संस्थेचे भागीदार असल्याचे जाहीर करीत नाही अशा भागीदाराला गुप्त भागीदार म्हणतात. हा भागीदार असल्याचे भागीदारीच्या करारामध्ये नमूद केले जात असल्यामुळे संस्थेची देणी फेडण्यासाठी त्याची आर्थिक जबाबदारी इतर भागीदारांप्रमाणे अमर्यादित असते. त्याने व्यवसायात आपले भांडवल गुंतवलेले असते. तो नफ्यात सहभागी असतो व दैनंदिन कारभारात गुप्तपणे भाग घेतो. 5. अज्ञानी भागीदार. भारतीय करार कायदा 1872 नुसार ज्या व्यक्तीचे वय 18 वर्षापेक्षा कमी असते त्याला अल्पवयीन किंवा अज्ञानी व्यक्ती म्हणतात. कायदेशीररित्या अशी व्यक्ती करार करू शकत नाही, परंतु भारतीय भागीदारी कायदा 1932 मधील तरतुदीनुसार अज्ञान व्यक्तीला भागीदारी संस्थेचा भागीदार होता येते. या भागीदाराला नफ्यात सहभागी होता येते, परंतु तो तोट्याला जबाबदार राहत नाही. त्याची जबाबदारी अमर्यादित असते. 6. केवळ नफ्यात सहभागी भागीदार. हा भागीदार संस्थेला आपले भांडवल पुरवतो व तो फक्त संस्थेतील नफ्यापुरता सहभागी असतो. संस्थेला होणाऱ्या तोट्यात मात्र तो सहभागी नसतो. संस्थेच्या दैनंदिन कामकाजात लक्ष घालण्याची त्याला परवानगी नसते, परंतु त्याची जबाबदारी अमर्यादित असते. 7. उपभागीदार. जेव्हा एखादा भागीदार हा व्यवसायातून झालेल्या नफ्यातला वैयक्तिक हिस्सा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीबरोबर विभागणी करण्यास तयार असतो अशा भागीदारीला उपभागीदार असे म्हणतात. उपभोगावर उपभागीदार हा भागीदारी संस्थेचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. 8. मर्यादित जबाबदारी असलेला भागीदार. भागीदारी संस्थेत ज्या भागीदाराचे दायित्व म्हणजे जबाबदारी त्याने गुंतवलेल्या भांडवलाच्या रकमेइतकी मर्यादित असते त्या भागीदारास मर्यादित जबाबदारी असलेला भागीदार म्हणतात. या भागीदारास संस्थेच्या दैनंदिन कारभारात सहभागी होता येत नाही. 9. आभासी भागीदार. जो भागीदार व्यवसायातून निवृत्त झालेला असतो परंतु अजूनही त्याचे भांडवल व्यवसायात तसेच असते त्या भागीदाराला आभासी भागीदार म्हणतात. आभासी भागीदार व्यवसाय संस्थेच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेऊ शकत नाही. तो नफ्यात सहभागी होत असतो. व्यवसायाची देणी देण्यासाठीही तो जबाबदार असतो. त्याच्या भांडवलावर काही प्रमाणात व्याज दिले जाते. प्रश्न क्रमांक 4 सविस्तर उत्तर लिहायचं. संयुक्त भांडवली संस्थेची वैशिष्ट्ये सांगा. उत्तर. संयुक्त भांडवली संस्थेची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे विशद करता येतील. 1. ऐच्छिक संघटना. संयुक्त भांडवली संस्था ही अनेक लोकांची ऐच्छिक संघटना आहे. या संस्थेचे सभासदत्व जात, धर्म, पंथ, संप्रदाय, वर्ण, वंश आणि आर्थिक दर्जा असे भेद न करता सर्वसाधारणपणे सर्वांना खुले असते. सभासदत्व हे सक्तीचे नसून ऐच्छिक असते. क्रमांक 2. नोंदणीकृत संस्था. संयुक्त भांडवली संस्था ही कंपनी कायद्यानुसार किंवा संसदेच्या व राज्य विधिमंडळाच्या खास कायद्यानुसार नोंदवलेली ऐच्छिक संस्था असते. संयुक्त भांडवली संस्थेची सरकारी दप्तरात भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी झाल्यानंतरच कंपनी अस्तित्वात येते. नोंदणीशिवाय कंपनी अस्तित्वात येऊ शकत नाही. कंपनीला कंपनी निबंधकाकडून म्हणजे रजिस्ट्रारकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळवावे लागते. प्रवर्तकाने नोंदणी शुल्क भरल्यानंतर संस्थेची कंपनीची नोंदणी होते. खाजगी कंपनी नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आपला व्यवसाय सुरू करू शकते.
सार्वजनिक कंपनीला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्यानंतर व्यवसाय सुरू करता येतो. 3. कृत्रिम व्यक्ती. संयुक्त भांडवली संस्था ही कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे. तिला नैसर्गिक म्हणजे शारीरिक स्वरूपाचे सजीव अस्तित्व नसते. तिला शरीर, मन, आत्मा नसतो. तरीसुद्धा ती मनुष्याप्रमाणे करार करू शकते, स्वतःसाठी मालाची खरेदी विक्री करू शकते, म्हणजे तसेच नोकरवर्ग नेमू शकते. म्हणून तिला कृत्रिम व्यक्ती म्हणतात. 4. बोधचिन्ह. ज्यावर कंपनीचे नाव कोरलेले असते अशा मुद्रेला बोधचिन्ह किंवा नाममुद्रा म्हणतात. कंपनीची नोंदणी झाल्यानंतर तिला सर्वसामान्य नाममुद्रा कॉमन सील धारण करता येते. अशा सर्वमान्य नाममुद्रेचा कंपनीची सही म्हणून वापर केला जातो. सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांवर अशा नाममुद्रेचा ठसा असणे आवश्यक असते. परंतु त्याचबरोबर 2 संचालक व सचिव यांची साक्ष म्हणून सही असणेही आवश्यक आहे. 5. मर्यादित जबाबदारी. भागधारकांचे दायित्व त्यांनी खरेदी केलेल्या दर्शनी मूल्या इतकेच मर्यादित असते. भागांचे दर्शनी मूल्य भागधारकांनी पूर्णपणे भरले असेल तर त्यांच्यापुढे आणखी काही दायित्व राहत नाही. सभासदांचे दायित्व मर्यादित असल्यामुळे कंपनी जास्त नफा मिळवून देणारे मोठे धोके पत्करत असते. कंपनीचे विसर्जन झाल्यास धनकोंची देणी फेडण्यासाठी भागधारकांची वैयक्तिक संपत्ती जप्त केली जात नाही. अशावेळी भागधारक फक्त भागांमध्ये केलेली गुंतवणूक गमावू शकतात. 6. भागांचे हस्तांतरण. संस्थेच्या नियमावलीतील तरतुदीनुसार सार्वजनिक कंपनीच्या भागांचे मुक्तपणे हस्तांतरण करता येते. भागधारक भाग बाजारात आपल्या भागांची विक्री केव्हाही करून रोकड प्राप्त करू शकतो. मात्र खाजगी कंपनी सभासदांना आपल्या भागांचे मुक्त हस्तांतरण करता येत नाही. 7. नोंदणीकृत कार्यालय. प्रत्येक संयुक्त भांडवली कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय असणे आवश्यक असते. अशा कार्यालयाचा पत्ता कंपनीच्या घटना पत्रकारातील स्थाननिर्दिष्ट कलमांमध्ये नमूद करावा लागतो. नोंदणी कार्यालय ही अशी मध्यवर्ती जागा असते की जेथून कंपनी अनेकांशी म्हणजे भागधारक, धनको व इतर हितवर्धक, नोंदणी अधिकारी इत्यादींशी पत्रव्यवहार करीत असतो. जर कार्यालयात सभासद नोंदवही, इतिवृत्त नोंदवही, वार्षिक विवरणपत्र, कर्जरोखेधारकांची नोंदवही, घटनापत्र, माहितीपत्रक इत्यादी महत्त्वाचे दस्तऐवज ठेवले जातात. 8. मालकी व व्यवस्थापन फारकत. भागधारक हे कंपनीचे मालक असले तरी त्या सर्वांना व्यवसायात सहभागी होता येणे शक्य होत नाही. त्यासाठी ते आपले प्रतिनिधी निवडतात. या प्रतिनिधींना संचालक म्हणतात. अशा संचालक मंडळाच्या समितीला संचालक मंडळ म्हणतात. संचालक मंडळ हे संस्थेच्या व्यवसायाचे नियोजन व धोरण यासंबंधीचे निर्णय घेते व व्यवस्थापनाचे कार्य करते. अशा प्रकारे संस्थेची मालकी व व्यवस्थापन यात फारकत असते. 9. चिरंतन अस्तित्व. कंपनी ही कायद्याच्या प्रक्रियेमुळे निर्माण होणारी व विसर्जित होणारी कृत्रिम व्यक्ती आहे. संयुक्त भांडवली संस्था हा स्वतंत्र कायदेशीर घटक असल्यामुळे एखाद्या भागधारकांची निवृत्ती अथवा मृत्यू किंवा त्याचे मानसिक दौर्बल्य अथवा दिवाळखोरी अशा कारणांचा तिच्या अस्तित्वावर काहीच परिणाम होत नसतो. भागधारक बदलत असले तरी संस्थेचे कार्य सातत्याने चालू राहते. 10. सभासदत्व. खाजगी प्रमंडळात कमीत कमी 2 तर जास्तीत जास्त 200 सभासदांची आवश्यकता असते. तसेच सार्वजनिक प्रमंडळासाठी कमीत कमी 7 सभासद आवश्यक असतात. अशा कामात संख्येवर कोणतेही बंधन नसते. 11. स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व. संस्थेची नोंदणी केल्यामुळे संयुक्त भांडवली संस्थेला तिच्या भागधारकांकडून भिन्न असे स्वतंत्र व कायदेशीर अस्तित्व प्राप्त होते. प्रत्येक कंपनीस विशिष्ट असे नाव असते. त्याच नावाने तिची नोंदणी होते. प्रश्न 5. सविस्तर उत्तर लिहायचे. सहकारी संस्थेचे गुण स्पष्ट करा. उत्तर. सहकारी संस्थेचे गुण पुढीलप्रमाणे विशद करता येतील. 1. लोकशाही व्यवस्थापन. सहकारी संस्थेचे व्यवस्थापन एक सभासद एक मत या लोकशाही तत्वावर चालते. सहकारी संस्थेचे दैनंदिन व्यवस्थापन सभासदांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींची व्यवस्थापकीय समिती करते.
व्यवस्थापनामध्ये प्रत्येक सभासदाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार असतो. त्यामुळे व्यवस्थापन हे मुठभर लोकांचेच हितसंबंध जोपासू शकत नाही. 2. खुले सभासदत्व. सहकारी संस्थेमध्ये कोणालाही सभासदत्व मिळू शकते. त्यासाठी जात, धर्म, पंथ इत्यादी बाबींचा अडसर येत नाही. कोणतीही व्यक्ती सभासद म्हणून संस्थेत येऊ शकते व संस्थेने वेळोवेळी दिलेल्या सेवांचा उपभोग घेऊ शकते. तसेच कोणीही सभासद केव्हाही आपल्या सभासदत्वाचा राजीनामा देऊ शकतो. क्रमांक 3. व्यवसाय चालवण्याचा खर्च कमी. संस्थेच्या सभासदांकडून विनावेतन सेवा, मध्यस्थांचे उच्चाटन, रोख व्यवहार, जाहिरातींची अनावश्यकता, साठवणीचा खर्च कमी. तसेच सरकारकडून मिळणाऱ्या अनेक सवलती, उदाहरणार्थ नोंदणी शुल्क, मुद्रांक शुल्क, आयकर इत्यादी बाबतीत सरकारकडून सवलती व सूट मिळते. या घटकांमुळे संस्था चालवण्याच्या खर्चात कपात होते. क्रमांक 4. मर्यादित जबाबदारी. सहकारी संस्थेच्या सभासदांची जबाबदारी किंवा देयता त्यांनी खरेदी केलेल्या भागांवर न दिलेल्या रकमेएवढी मर्यादित असते. त्याप्रमाणे पोट नियमात तरतूद केलेली असते. त्यामुळे सभासदाच्या व्यक्तिगत अथवा खाजगी मालमत्तेवर टाच आणून संस्था आपली देणी भागवू शकत नाही. क्रमांक 5. कर सवलत. सहकारी संस्थांना मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी, आयकर, मजूरविषयक कायदे या बाबतीत सवलती दिल्या जातात. कित्येकदा सरकार काही काळापर्यंत व्यवस्थापकीय खर्चासाठी काही अनुदान देते किंवा स्वतः संस्थेचे काही भाग खरेदी करते. कच्चा माल पुरवणे, अर्थपुरवठा करणे या बाबतीतही सहकारी संस्थांना सरकारकडून प्राधान्य देण्यात येते. 6. स्वयं अर्थसहाय्यता व सामाजिक कल्याण. सहकारी संस्था झालेला सर्वच नफा सभासदांना लाभांश स्वरूपात वितरित करीत नाही, तर सभासदांना फक्त 15% लाभांश देतात व बोनस देऊन उर्वरित रक्कम राखीव निधी स्वरूपात संचित केली जाते. हीच रक्कम पुढे व्यावसायिक कारणांसाठी भांडवल स्वरूपात उपयोगात आणली जाते. प्रश्न क्रमांक 6. सविस्तर उत्तर लिहायचं आहे या प्रश्नाचं सुद्धा. भागीदारी संस्थेचे दोष स्पष्ट करा. उत्तर. भागीदारी संस्थेचे दोष पुढील प्रमाणे विशद करता येतील. 1. सातत्यातील समस्या. एखादी भागीदारी संस्था भागीदारीचा मृत्यू, दिवाळखोरी, वेडसरपणा इत्यादीमुळे विसर्जित केली जाऊ शकते. करारात वरील सर्व बाबींचा समावेश नसल्यास भागीदारी संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे भागीदारी संस्थेच्या सातत्यावर परिणाम होतो. 2. कायदेशीर अस्तित्वाचा अभाव. भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार भागीदारी संस्था व भागीदार हे दोन्ही घटक एकच मानले जातात. भागीदारी संस्थेला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व नसते. संयुक्त भांडवल संस्थेप्रमाणे कृत्रिम व्यक्ती असे स्वतंत्र स्थान नसते. त्यामुळे सभासदाचा मृत्यू, दिवाळखोरी, मानसिक दौर्बल्य इत्यादी कारणांमुळे भागीदारी संस्था विसर्जित होऊ शकते. 3. विवाद. भागीदारी संस्थेत सभासदांमध्ये अनेक विषयांवर एकमत होत नाही. भागीदारी संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांचा अधिकार असल्यामुळे प्रत्येकजण आपलेच मत खरे करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे सभासदांमध्ये वादविवाद होतात. या विवादांमुळे संस्था योग्य निर्णय करू शकत नाही किंवा काही वेळेस संस्था विसर्जित करण्याची वेळ येते. क्रमांक 4. लाभ अहस्तांतरणीय. भागीदारी संस्थेमध्ये भागीदाराला संस्थेतील आपले हक्क व लाभ इतर सभासदांच्या संमतीशिवाय इतर कोणालाही हस्तांतरित करता येत नाहीत. सर्वसाधारणपणे सभासदांचे हक्क व त्यांना मिळणारे लाभ अहस्तांतरणीयच असतात. 5. मर्यादित भागीदार. भागीदारी संस्थेमध्ये भांडवल उभारणीवर मर्यादा येतात. त्याचे एक मुख्य कारण म्हणजे सभासद संख्येवर असलेल्या मर्यादा होय. भागीदारी संस्थेत कमीत कमी 2 व जास्तीत जास्त 50 सभासद संख्या असते. त्यामुळे भांडवल उभारणी व व्यवस्थापनावर विपरीत परिणाम होतो. क्रमांक 6. भागीदारांच्या प्रवेशामध्ये अडचण. भागीदारी संस्थेमध्ये अन्य व्यक्तीला भागीदार म्हणून प्रवेश करायचा असल्यास इतर सर्व भागीदारांची अनुमती घ्यावी लागते. इतर भागीदार नवीन व्यक्तीला प्रवेश देण्यास फारसे उत्सुक नसतात, कारण नवीन व्यक्तीच्या प्रवेशामुळे त्यांच्या नफ्यातील हिश्श्यावर परिणाम होणार असतो.
शिवाय त्यांचा जीव व्यक्तीवर शिवाय त्यांचा नवीन व्यक्तीवर पूर्ण विश्वास असतो. क्रमांक 7. अमर्यादित जबाबदारी. भागीदारी संस्थेत प्रत्येक भागीदाराचे आर्थिक दायित्व अमर्यादित, सामूहिक व वैयक्तिक असते. कर्ज फेडण्यासाठी व्यवसायातील मालमत्ता कमी पडल्यास भागीदारांना त्यांची वैयक्तिक म्हणजे खाजगी मालमत्ता वापरावी लागते. तसेच व्यवसायातील जोखीम, धोके पत्करण्यास भागीदार तयार नसतात. पर्यायाने व्यवसायाच्या विस्तारावर मर्यादा येतात. 8. विहित अधिकारांचा धोका. भागीदारी संस्थेमध्ये प्रत्येक भागीदार दुहेरी भूमिका बजावत असतो. प्रत्येक भागीदार मालक व अभिकर्ता म्हणजे मध्यस्थ या नात्याने कार्य करीत असतो. यामध्ये काही भागीदार किंवा एखादा भागीदार इतर भागीदारांच्या वतीने व्यवस्थापनाचा गैरफायदा घेतात व वैयक्तिक लाभ मिळवतात व त्याचा विपरीत परिणाम इतर भागीदारांवर होतो. उदाहरणार्थ, एखादा कर्ज व्यवहार सर्वांची संमती न घेता केला व नंतर तो फसला तर त्याचे परिणाम सर्व सभासदांना सहन करावे लागतात. 9. मर्यादित भांडवल. भागीदारी संस्थेचे भांडवल एकल व्यापाऱ्यापेक्षा जास्त असेल तर मोठ्या प्रमाणात व्यवसाय करण्यासाठी कंपनी संघटन प्रकारच्या तुलनेने अत्यंत मर्यादित असते. भागीदारी संस्था मोठ्या प्रमाणात कर्ज किंवा ठेवी स्वीकारून भांडवल मिळवू शकत नाही. अमर्यादित जबाबदारी व लाभ हस्तांतरणी यामुळे भांडवल उभारणीवर मर्यादा येतात. 10. गोपनीयतेची समस्या. भागीदारी संस्थेला कंपनी संघटन प्रकाराप्रमाणे जरी आपले आर्थिक हिशेब व कार्य अहवाल प्रसिद्ध करण्याचे बंधन नसले तरी एखादा सभासद स्वतःच्या आर्थिक हितासाठी संस्थेतील महत्त्वपूर्ण माहिती किंवा निर्णय त्रयस्थ व्यक्तीला सांगून लाभ मिळवू शकतो व अशावेळी गुप्ततेचा भंग होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 7. संयुक्त भांडवली संस्थेचे गुण स्पष्ट करा. उत्तर. संयुक्त भांडवली संस्थेचे गुण पुढीलप्रमाणे विशद करता येतील. 1. मोठ्या प्रमाणावर भांडवल. संयुक्त भांडवल संस्थेत कमाल सभासद संख्येवर मर्यादा नसते. त्यामुळे अमर्यादित भाग व कर्ज रोखीने विक्री करणे तसेच आम जनतेकडून ठेवी स्वीकारणे आणि बँका व इतर वित्त संस्थांकडून कर्जे उभारणे या मार्गाद्वारे प्रचंड भांडवल उभारण्याची क्षमता संयुक्त भांडवली संस्थेकडे असते. मर्यादित जबाबदारी, भाग हस्तांतरण करण्याची सोय, भागांची अल्पदर्शनी किंमत, सहज रोखता इत्यादी बाबीमुळे आम जनता भागांची खरेदी करण्यास उत्तेजित होते. परिणामी कंपनीला जास्त भागांची विक्री करता येते व त्यायोगे मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारता येते. 2. व्यावसायिक व्यवस्थापन. सर्व सभासद कंपनीचे व्यवस्थापन करण्यासाठी आपले प्रतिनिधी निवडून देतात. त्यांना संचालक म्हणतात. अशा सर्व संचालकांच्या समूहाला संचालक मंडळ म्हणतात. संचालक मंडळामध्ये ज्यांना व्यवसायाचा अनुभव व कौशल्य प्राप्त आहे असेच लोक असतात. तसेच कंपनीकडे भांडवलाचे प्रचंड स्रोत असल्यामुळे दैनंदिन व्यवस्थापन पाहण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक व व्यावसायिक व्यक्तीची विशेष नियुक्ती करते. त्यामुळे व्यवस्थापन व्यावसायिक पद्धतीने केले जाते. 3. विस्तारास मोठ्या प्रमाणात वाव. प्रचंड भांडवल उभे करण्याची क्षमता, कार्यक्षम व्यवस्थापन, सरकारी कायदे व नियंत्रणाचे पालन आणि त्याही पलीकडे जनतेचा विश्वास या सर्व अनुकूल घटकांमुळे या संस्थेच्या व्यवसाय वृद्धीला भरपूर वाव असतो. क्रमांक 4. जनतेचा विश्वास. भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार नोंदणी अधिकाऱ्याला वेळोवेळी विवरणे पाठवणे, नियामक पुस्तके ठेवणे, सनदी लेखापालाने प्रमाणित केलेले हिशेब प्रसिद्ध करणे इत्यादी वैधानिक जबाबदाऱ्यांच्या पूर्ततेमुळे या संघटन प्रकाराबद्दल जनतेमध्ये विश्वास निर्माण होतो. 5. करात सवलत. संयुक्त भांडवली संस्थांना ठराविक शासकीय कर भरावे लागतात. अशा करांची रक्कम फार मोठी असते. संयुक्त भांडवली संस्था ही सामाजिक बांधिलकी पाळत असल्यामुळे त्यांना करातून काही प्रमाणात सवलत मिळते. अशा कंपन्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या भागात आपल्या शाखा सुरू करतात. त्यांना सरकारतर्फे 5 वर्ष कर माफी देण्यात येते. 6. तज्ज्ञांच्या सेवा. आकर्षक वेतन देऊन कंपनी सहजपणे व्यवस्थापनातील कार्य करण्यासाठी कायदेशीर सल्लागार, आर्थिक सल्लागार, हिशेब तपासनीस, व्यवस्थापकीय तज्ज्ञ, इंजिनियर्स, जाहिरात तज्ज्ञ इत्यादी व्यावसायिकांची नेमणूक करू शकते. जरी संचालक मंडळाने व्यावसायिक धोरणे ठरवली असली
तरी व्यवस्थापनातील प्रशासकीय दैनंदिन कामे तज्ज्ञाकडे सोपवली जातात. त्यामुळे कंपनीचे व्यवस्थापन कार्यक्षमपणे होत असते. परिणामी विक्रीचे व नफ्याचे प्रमाण वाढते. 7. चिरंतन अस्तित्व. कंपनी ही कायद्याच्या प्रक्रियेतून निर्माण होणारी कृत्रिम व्यक्ती आहे. संयुक्त भांडवली संस्था हा स्वतंत्र कायदेशीर घटक असल्यामुळे कुणा भागधारकांची निवृत्ती अथवा मृत्यू किंवा त्याचे मानसिक दौर्बल्य अथवा दिवाळखोरी अशा कारणांचा तिच्या अस्तित्वावर काहीच परिणाम होत नाही. भागधारक बदलत असले तरी संस्थेचे कार्य सातत्याने चालू राहते. 9. मर्यादित जबाबदारी. संयुक्त भांडवली संस्थेमध्ये भागधारकांचे दायित्व आणि त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी मूल्या इतकेच मर्यादित असते. असे भागधारक संयुक्त भांडवली संस्थेची देणी फेडण्यासाठी वैयक्तिकरित्या जबाबदार राहत नाहीत. प्रश्न क्रमांक 8. सविस्तर उत्तर लिहायचे. भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर. भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील. 1. भागीदारीचा करार. करार हा भागीदारीचा आधार आहे. भागीदारी ही एखादा कायदेशीर व्यवसाय करण्यासाठी 2 किंवा त्याहून जास्त व्यक्तींमधील करारातून उद्भवते. भागीदारीच्या लेखी कराराला भागीदारीचा करार म्हणतात. भविष्यातील भांडणतंटे टाळण्यासाठी लेखी करार हितावह असतो. लिखित स्वरूपात व्यवसायाच्या अंतर्गत व्यवस्थापनाच्या संदर्भातील शर्ती व अटी, भागीदारांच्या भूमिका, नफा किंवा तोट्याच्या वाटणीचे प्रमाण इत्यादींचा समावेश असतो. 2. संयुक्त मालकी. भागीदारी संस्थेत सर्व भागीदार व्यवसायातील संपत्तीचे संयुक्त मालक असतात. व्यवसायातील सर्व संपत्ती व्यवसाय चालवण्यासाठीच वापरली जाते. या संपत्तीचा उपयोग भागीदार आपल्या खाजगी आयुष्यासाठी करू शकत नाही. 3. संयुक्त व्यवस्थापन. संयुक्त मालकीप्रमाणेच भागीदारी संस्थेचे व्यवस्थापन देखील एकत्रित अथवा संयुक्त असते. सर्व भागीदारांमध्ये व्यवसायांचे समान हक्क समान प्रमाणात असतात. कामकाजाच्या सोयीसाठी एका भागीदाराकडे किंवा योग्य भागीदारांकडे व्यवसायाचे व्यवस्थापन करण्याचे सर्वमान्य रीतीने ठरलेले असते. 4. कायदेशीर व्यवसाय. वैध व्यवसाय करणे हा भागीदारीचा मुख्य हेतू असतो. अंगीकृत केलेला व्यवसाय हा कायदेसंमत, सामायिक आणि सर्वांच्या फायद्यासाठी असावा. भागीदारी संस्था चोरटी, आयात किंवा जुगार यासारखे समाजविघातक व्यवसाय करू शकत नाही. 5. उत्तरदायित्व. भागीदारी संस्थेमध्ये अज्ञान भागीदारांव्यतिरिक्त सर्व भागीदार संयुक्त व वैयक्तिकरित्या संस्थेस अमर्यादित जबाबदार असतात. जर संस्थेच्या मालमत्तेमधून देणी पूर्ण होऊ शकत नसतील तर ती देणी फेडण्यासाठी भागीदारांना आपली खाजगी मालमत्ता विकावी लागते. 6. भागीदारांची संख्या. भागीदारी कायद्यातील तरतुदीनुसार भागीदारी संस्थेत किमान 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती सभासद असतात. भागीदारीच्या नवीन कायद्यानुसार जास्तीत जास्त 50 भागीदार असू शकतात. 7. प्रधान अभिकर्ता संबंध. प्रत्येक भागीदार हा धंद्यातील व्यवहाराच्या बाबतीत संस्थेचा प्रधान तसेच अभिकर्ता या दुहेरी नात्याने वागत असतो. भागीदारी संस्थेच्या बाहेरील कोणत्याही व्यक्तीसाठी भागीदारी संस्थेचा प्रत्येक भागीदार हा प्रधान असतो व इतर भागीदारांसाठी तो अभिकर्ता असतो. त्यामुळे अभिकर्ता म्हणून एखाद्या भागीदाराची कृत्ये व इतर भागीदारांवर सोपवलेली संस्थेवर बंधनकारक असतात, तर प्रधान या नात्याने इतर भागीदारांची व संस्थेची कृत्येसुद्धा त्यावर बंधनकारक असतात. 8. लाभ हस्तांतरणावर बंधन. कोणत्याही भागीदाराला इतर भागीदारांच्या पूर्वसंमतीशिवाय आपले आर्थिक हित बाहेरच्या व्यक्तीला परस्पर हस्तांतरित करता येत नाहीत. तसेच कोणताही भागीदार दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला इतर भागीदारांच्या संमतीशिवाय भागीदारीमध्ये प्रवेश देऊ शकत नाही. अशा तऱ्हेने भागीदारीचा हिस्सा किंवा लाभ हस्तांतरणीय नाही. 9. नोंदणी. भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार भागीदारीची नोंदणी सक्तीची नाही, परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये एप्रिल 1985 पासून भागीदारीची नोंदणी करणे सक्तीचे आहे. नोंदणी करणे सक्तीचे असले तरी नोंदणी न केल्यास संस्थेला सरकारी लाभांपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे अंतिमतः नोंदणी करणे हिताचे असते. 10. नफा व तोट्याची विभागणी. भागीदारीचा करार हा व्यवसाय करून नफा मिळवणे
व त्याची भागीदारांमध्ये विभागणी करणे यासाठी असतो. नफा वाटणीचे प्रमाण करारात नमूद केलेले असते, पण तसे नमूद केलेले नसल्यास सर्व भागीदारांनी भारतीय भागीदारी कायद्यानुसार नफा समप्रमाणात वाटून घ्यायचा असतो. 11. भागीदारीची व्याप्ती. भागीदाराची समाप्ती. भागीदाराला भागीदारी संस्थेमधून इतर भागीदारांच्या संमतीने विशिष्ट कालावधीसाठी योग्य सूचना देऊन निवृत्त होता येते. तसेच भागीदाराने काही गैरवर्तन केले असल्यास, अफरातफर केली असल्यास त्याला इतर सर्व भागीदार बडतर्फ करू शकतात. 10. 12. विसर्जन. भागीदारी संस्थेतील एखाद्या भागीदाराची निवृत्ती, मृत्यू, दिवाळखोरी, मानसिक दौर्बल्य या कारणासंदर्भात तशी स्वतंत्र तरतूद नसेल तर भागीदारीचे विसर्जन होते. अशा स्थितीत उर्वरित भागीदारांना जुनी भागीदारी विसर्जित करून नवा करार करून नवीन भागीदारीची स्थापना करावी लागते. ऐच्छिक भागीदारी संस्थेत कोणताही एक भागीदार इतर भागीदारांना कमीत कमी 14 दिवसांची विसर्जनाची लेखी सूचना देऊन भागीदारीचे विसर्जन करू शकतो. प्रश्न क्रमांक 9. सहकारी संस्थांचे प्रकार स्पष्ट करा. उत्तर. सहकारी संस्थांचे प्रकार पुढीलप्रमाणे विशद करता येतील. 1. ग्राहक सहकारी संस्था. ग्राहक सहकारी संस्था ही ग्राहकांची संस्था असते. मालाच्या वितरण साखळीतील मध्यस्थांचे उच्चाटन करण्यासाठी अशा संस्था स्थापन करण्यात येतात. या संस्था उत्पादकांशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. संस्था उत्पादकांकडून प्रमाणित दर्जाच्या ग्राहकोपयोगी वस्तू व सेवा घाऊक किमतीत खरेदी करून त्यांचा रास्त किमतीत ग्राहकांना नियमित पुरवठा करतात. या कार्यात नफा मिळवणे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट नसून ग्राहकांना सेवा उपलब्ध करून हे ध्येय असते. संस्थेच्या नफ्यातून सर्व आवश्यक तरतुदी केल्यानंतर शिल्लक राहिलेला नफा सभासदांच्या खरेदी व्यवहाराच्या प्रमाणात त्यांना बोनस म्हणून वाटण्यात येतो. शिववैभव ग्राहक सहकारी भांडार, सुपर बाजार, अपना बाजार इत्यादी ग्राहक सहकारी संस्थांची सर्वज्ञात उदाहरणे आहेत. 2. उत्पादकांची सहकारी सोसायटी. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व उत्पादनात वाढ करण्याच्या हेतूने उत्पादक व कारागीर एकत्र येतात व सहकारी तत्त्वावर संस्था स्थापन करतात. या सहकारी संस्थेला उत्पादकांची सहकारी सोसायटी म्हणतात. या संस्थेचे पुढील 2 उपप्रकार आहेत. औद्योगिक सेवा सोसायटी व 2 उत्पादकांच्या संस्था. औद्योगिक सेवा सोसायटी. ज्या सहकारी संस्था सभासदांना कच्चा माल, उपकरणे, अवजारे, यंत्रसामग्री, तांत्रिक कौशल्ये, विक्रयोत्तर सेवा, भांडवल किंवा पत इत्यादींचा पतपुरवठा करतात त्या सहकारी संस्थांना औद्योगिक सेवा सोसायटी म्हणतात. उत्पादकांच्या संस्था. या प्रकारात उत्पादक सभासदांना कच्चा माल, अवजारे, उपकरणे इत्यादींचा संस्थेकडून पुरवठा केला जातो. संस्था त्यांनी उत्पादित केलेल्या मालाची बाजारपेठेत विक्री करते. उत्पादकांच्या मालाच्या विक्रीचा प्रश्न या सरकारी संस्थेने सोडवल्यामुळे त्यांना दर्जेदार उत्पादन करण्याकडे अधिक लक्ष पुरवता येते. 3. विपणन सहकारी संस्था. शेतकरी, कारागीर, लघु उद्योजक इत्यादींनी एकत्र येऊन वस्तू व सेवा यांच्या वितरण प्रणालीभूत मध्यस्थांचे उच्चाटन करण्यासाठी व उत्पादनांची विक्री माफक किमतीत करण्यासाठी स्थापन केलेल्या सहकारी संस्थेत विपणन सहकारी संस्था म्हणतात. या संस्था उत्पादकांनी तयार केलेल्या मालाची केंद्रीभूत विक्री करतात. त्याचप्रमाणे एकत्रीकरण, प्रमाणीकरण, प्रतवारी, लेबलिंग, संवेष्टन, जाहिरात, वाहतूक, वित्तपुरवठा इत्यादी विपणन सेवा देतात. विक्री करून आलेले उत्पन्न सभासदांमध्ये त्यांनी उत्पादित व पुरवठा केलेल्या मालाच्या विक्रीच्या प्रमाणात अदा केले जाते. 4. शेती सहकारी संस्था. स्वेच्छेने एकत्रित आलेल्या शेतकऱ्यांनी शेती व्यवसायासाठी शेती सहकारी संस्था स्थापन केलेली असते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एकत्रित शेती करणे व त्याचा फायदा संस्थेतील शेतकऱ्यांना मिळवून देणे हा मुख्य उद्देश या सहकारी संस्थेचा असतो. या सहकारी संस्था पश्चिम महाराष्ट्रात अधिक प्रमाणात स्थापन झालेल्या आहेत. 5. सहकारी गृहरचना संस्था. सहकारी गृहरचना संस्था या सभासदांसाठी गृहसंकुले मालकी तत्वावर बांधण्यासाठी स्थापन झालेल्या असतात. सभासदांना माफक व रास्त किमतीमध्ये घरे उपलब्ध करणे हा उद्देश असतो.
काही सरकारी संस्था जमीन खरेदी करणे, तिचे प्लॉट्स पाडणे व ते सभासदांना वितरित करणे या उद्देशाने स्थापन झालेले असतात. इतर सहकारी संस्था गृहसंकुले बांधून आपल्या सभासदांना हप्त्याने पैसे देण्याच्या अटीवर घरे वितरित करतात. अशा सहकारी संस्था सर्वसाधारणतः मध्यमवर्गीय लोक एकत्र येऊन संस्थेचे सदस्यत्व स्वीकारून निर्माण करतात. या संस्था इमारतींचे परिरक्षण करण्यासाठीही स्थापन झालेल्या असतात. 6. सहकारी पतसंस्था. शेतकरी, कारागीर, पगारदार व्यक्ती, औद्योगिक कामगार इत्यादी मर्यादित साधनसंपत्ती असलेल्या व्यक्तींनी स्वेच्छेने एकत्र येऊन सभासदांना अल्पमुदतीसाठी कर्जपुरवठा करण्यासाठी व बचतीची सवय लावण्यासाठी स्थापन केलेली संस्था म्हणजेच सहकारी पतसंस्था होय. या संस्थेला लागणारा निधी हा प्रवेश शुल्क, सभासदांचे भागभांडवल आणि सभासद व इतर व्यक्ती यांनी ठेवलेल्या ठेवी या माध्यमाद्वारा उभारला जातो. या संस्था उत्पादन कार्यासाठी तसेच अनुत्पादकीय कारणासाठी कमीत कमी व्याजदराने कर्जपुरवठा करतात. ग्रामीण प्राथमिक पतपेढी, नागरी सहकारी पतपुरवठा, पगारदार नोकर सहकारी सोसायटी, औद्योगिक कामगारांनी सुरू केलेली सोसायटी इत्यादींचा यात समावेश होतो. प्रश्न क्रमांक 10. संयुक्त भांडवली संस्थेचे दोष स्पष्ट करा. उत्तर. संयुक्त भांडवली संस्थेचे दोष पुढीलप्रमाणे विशद करता येतील. 1. स्थापना करण्यास कठीण. संयुक्त भांडवली संस्थेच्या निर्मिती पद्धतीत फार मोठ्या प्रमाणात कायदेशीर प्रक्रियांची गुंतागुंत असते. कंपनीच्या प्रवर्तकांना नियमावली, घटनापत्र इत्यादी सारखे दस्तऐवज तयार करून ते मंजुरीसाठी कंपनी प्रबंधकाकडे पाठवावे लागतात. सार्वजनिक कंपनी व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्याशिवाय आपला व्यवसाय सुरू करू शकत नाही. अशा प्रकारे प्रमंडळाची सभासद वेळापत्रक प्रमंडळाची स्थापना वेळखाऊ व किचकट असते. 2. गोपनीयतेचा अभाव. विविध प्रकारच्या सभा भरवणे व वार्षिक हिशेबपत्रकांची प्रसिद्धी करणे या बाबी कंपनी कायद्यानुसार बंधनकारक असल्यामुळे संयुक्त भांडवली संस्थेच्या व्यवहारात गुप्तता राखता येत नाही. 3. वेळखाऊ निर्णय प्रक्रिया. संस्थेच्या कामकाजाचे पुष्कळसे निर्णय हे सभांमधून ठरावाच्या रूपाने घ्यावे लागतात. काही निर्णय तर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्येच घ्यायचे असतात. शिवाय कायद्याचे नियंत्रणे, नोंदणी अधिकाऱ्यांच्या संमतीची आवश्यकता, समित्या व उपसमित्यांची नेमणूक, त्यांचे अहवाल या सर्व किचकट प्रक्रियांमुळे व्यावसायिक निर्णय घेण्यास विलंब लागतो. अशा विलंबामुळे काही व्यावसायिक संधींना कंपन्यांना मुकावे लागते. 4. प्रत्यक्ष संबंधाचा अभाव. मालकी व व्यवस्थापन यामधील फारकतीमुळे संयुक्त भांडवली संस्थांमधील व्यवस्थापनात व्यक्तिगत संपर्क व आत्मीयता नसते. या संस्थेत मोठ्या प्रमाणावर व्यवसाय संघटन होत असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे असे मत होते की त्यांचे श्रम व्यवस्थापनाकडून लक्षात घेतले जाऊ शकत नाहीत. परिणामी कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळू शकत नाही. त्यांच्या कामासंदर्भातील समस्यांकडे लक्ष दिले जाऊ शकत नाही. त्यामुळे उत्पादन क्षमतेवर त्याचा परिणाम होतो. पुष्कळदा ग्राहकांच्या आवडीनिवडीचाही विचार केला जात नाही. 5. व्यवस्थापनाचा खर्च अधिक. संयुक्त भांडवली संस्थेच्या व्यवस्थापनाचा खर्च अफाट असतो. भागबाजारातील नोंदणी, तंत्रज्ञान, व्यवस्थापकीय कौशल्ये, बँकांचे व्यवहार, कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याचा खर्च, कर्मचाऱ्यांचे व अधिकाऱ्यांचे आकर्षक पगार इत्यादी कारणांमुळे व्यवस्थापनाचा खर्च उत्तरोत्तर वाढत जातो. क्रमांक 6. अविवेकी अनुमान. कंपनी हा संघटन प्रकार भागांच्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या सट्टेबाजीला पूर्णपणे जबाबदार असतो. कंपनीच्या संचालक मंडळाला लाभांश जाहीर करण्याचा अधिकार असतो. तसेच संचालकांना कंपनीच्या कामकाजाची सर्व माहिती असते. ही माहिती गुप्त ठेवण्याऐवजी तिचा गैरवापर करून ते खाजगी लाभ उठवू पाहतात. त्यामुळे भागधारकात कंपनीच्या भागांच्या बाजारी मूल्यात अचानक बदल घडून येतात. परिणामी कंपनीच्या भागधारकांच्या व गुंतवणूकदारांच्या विश्वासाला तडा जातो. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.